गायत्री, बोला बोला साहेब, काय बोलता? मी आपला रूम दाखवतो सगळ्यांना. आपला नाही तो रूम. हा म्हणजे भाड्याचाच रूम आहे. आता मुंबईमध्ये किती भाडं असतं काय नाही ते सर्वांना समजायला पाहिजे ना. समजायला पाहिजे. मग गावाकडे थोडे राहतात, आपणच राहतोय नाही तर. नाही आपणच राहतो तरी मुंबईमध्ये, मुंबई आणि ते पण अंधेरी सारख्या एरियामध्ये असे रूम असतात. म्हणजे एरियानुसार असतं ते, बिल्डिंगमध्ये कसं घर घ्यायचं कसं नाही त्याच्यावर आहे. थांब यांना आपण घर दाखवूया. हे बघा इथून हे हॉल चालू होतो. हॉल आहे, हा पूर्ण हॉल दाखवतो थांबा तुम्हाला. हा बघा हा हॉल आहे. इथं ही त्रिशू इथं बसली मोबाईल बघत बसलेली. इथं कपाट वगैरे ठेवलेलं आहे, म्हणजे सगळे कपडे बिपडे सगळं सामान वगैरे इथं ठेवलेलं आहे. हे त्रिशूचे तिथं फोटो लावलेले आहेत. आणि याचं घर भाडं किती आहे ते पण तुम्हाला लास्टला सांगतो मी. आता फक्त एवढा हॉल बघून घ्या. म्हणजे असं सलग 3 रूम आहेत, असं नाही की वेगवेगळे रूम आहेत बाबा, तसं काही नाही. असे सलगच्या सलग 3 रूम आहेत. इकडे कपडे वगैरे टाकलेले आहेत. आणि इकडे आपलं म्हणजे आपलं बेडरूम सारखा छोटासा रूम आहे. हे बघा इथं कूलर वगैरे, ते दुधाच्या गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. चांगलं म्हणजे 2-3 माणसं इथं झोपू शकतात एवढा तरी रूम आहे. आता मोबाईलमध्ये जेवढा दिसतो तेवढा. त्या स्वामींचा फोटो आहे. आणि हे इकडे किचन आहे, की आता गायत्री इथं जेवण बनवते. तिथं ती पाण्याची टाकी वगैरे ठेवलेली असते. आता कसं ते रूम मालिक बोलतोय की म्हणे आता म्हणजे नवीन करून देणार आहे तो घर. आत्तापुरता असा भाड्याच्या रूममध्ये राहतो, अंधेरीला राहतो आम्ही. हा गायत्री, तुला आवडतो का रूम? हा मग चांगलं आहे, पैसे देतो. हा पैसे देतो. आता तुम्ही कमेंट्स करून सांगा बरं या रूमचं भाडं किती असेल. हा गायत्री, कमेंट्स करू द्या बरं यांना, रूमचं भाडं किती असेल. ते पण अंधेरीच्या ठिकाणी आहे, असं नाही की कल्याण डोंबिवली वगैरे त्या साईडला आहे. प्रॉपर अंधेरीमध्ये म्हणजे चॉल टाईप आहे तिकडे. ती बघा ती गॅलरी वगैरे तिकडे असं चॉल टाईप आहे. चॉल वगैरे म्हणजे असं काही घाण वगैरे नाही, एकदम स्वच्छ चॉल आहे. त्रिशो हाय कर. हा बघा इथं बेड वगैरे ठेवलेला आहे. हा एवढा मोठा हॉल आहे. ही स्टाईल वगैरे लावलेली आहे, परत दोन्ही साईडला स्टाईल वगैरे लावलेली आहे. एवढं मोठं कपाट बसून जातं. दादा तुम्ही कमेंट्स वगैरे सांगणार त्याच्यापेक्षा मीच तुम्हाला सांगून देतो. या घराचं भाडं म्हणजे 7,500 रुपये इन हँड म्हणजे देतो आम्ही त्याला. 7,500 रुपये. त्याच्यामध्ये लाईट बिल वेगळं, पाणी बिल वेगळं. म्हणजे हे घर भाडं आम्हाला पडतं पूर्ण 8,500 ते 9,000 घर भाडं जातं याच्यामध्ये. म्हणजे 9,000 तुम्ही पकडूनच घ्या. हा गायत्री, 9,000 रुपये आरामात जातात. आणि असं जर तिकडे बिल्डिंगमध्ये वगैरे घ्यायला गेलेत मग तिकडे तुम्हाला किती भेटणार? 32,000 32,000 असं भाडं असतं बिल्डिंगमध्ये. ही चॉल टाईप आहे, चॉल पण एकदम स्वच्छच असते. इथं आम्हाला किती 9,000 भाडं जातं आमचं. लाईट बिल पण जास्त किती येतं? 600-500 रुपये लाईट बिल येतं. त्याच्यानंतर मग पाण्याचं बिल येतं 300 रुपये. मग आपलं हे घर भाडं वगैरे भरून 9,000 रुपयामध्ये हा रूम पडतो आम्हाला बरोबर. एवढा मोठा रूम आहे. ते बघा ती कार्टून खेळते अजून. हा गायत्री, काय बनवते आज जेवणाला? मसूर भात. चालेल बघ, मी घराचा एक व्हिडिओ बनवून दिला. स्वतःचं घर जेव्हा होईल तेव्हा होईल. पण आता भाड्याच्या रूममध्ये तर राहतोय ना, व्यवस्थित चाललंय ना. हा गायत्री, फक्त एवढं आहे 9,000 रुपये भाडं जातं. आता तेच जर गावा साईडला राहिलं असतं तर भाडं किती कमी राहतं. म्हणजे विचार करा तुम्ही, मुंबईसारख्या सिटीमध्ये ते पण चॉलसारख्या एरियामध्ये 9,000 आणि 10,000 रुपये भाडं आहे. अजून तुम्ही आतमध्ये तिकडे गेले तर 12,000 आणि 13,000 चॉलमध्ये भाडं आहे. बिल्डिंगचा तर विषयच नाही, डायरेक्ट 40,000 आणि 30,000 भाडं आहे. हा ना गायत्री, हे जास्त तिकट नको बनवू. चल बाय बाय कर सगळ्यांना. तिकट जास्त नको टाकू पण. चल ना बाय बाय कर सगळ्यांना.